मजबूत करा। मतदान कर, पालघर कर, तुझ्या हक्काचे मतदान कर। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सेफ न्यूज़ लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर। दोस्तों, लोकसभा चुनाव जारी है। लोकसभा चुनाव ये एक देश का सबसे बड़ा, हम इसको त्योहार कहें तो अतिशयोक्ति नहीं होगी। ये लोकतंत्र का पर्व है और हर एक भारतीय नागरिक को, हर एक वोटर को अपना अमूल्य वोट देना चाहिए। पिछले 2 चरणों के चुनाव में वोटिंग प्रतिशत कम हुआ। ये एक कहीं न कहीं चिंता का विषय है और इसी चीज को देखते हुए प्रशासन लगातार ये जागरूकता फैला रहा है कि हम देशवासी घरों से निकलें और अपने वोट का, मताधिकार का प्रयोग करें। हमें जो कैंडिडेट पसंद है हम उसके लिए वोट करें, चाहे वो जीते या हारे। जीतना या हारना बड़ी बात नहीं है, बड़ी बात यह है कि हमारा अपना वोट का, मताधिकार का हमको प्रयोग करना। अगर आपने जिसको वोट दिया वो हारता भी है, तब भी जो जीता है उसकी जीत का अंतर कम होता है। ये दिखाता है कि उसके खिलाफ आपका वोट था। तो लोग ये सोचते हैं कि मैं क्यों वोट करूं, मेरा कैंडिडेट तो हारेगा तो मेरा वोट खराब होगा। ऐसा नहीं है, वोट खराब नहीं होता। वोट ये दर्शाता है कि कितने लोग इस कैंडिडेट को चाहते। चाहे वो जीतता है तो अच्छी बात है, आपने जिसको वोट दिया, लेकिन वो नहीं जीतता है तब भी आपके वोट का वैल्यू समझ में आता है। तो यही जागरूकता फैलाने प्रशासन लगातार कोशिश कर रहा है। इसी क्रम में पालघर जिलाधिकारी गोविंद बोडके ने अपना एक वीडियो प्रसारित करते हुए वोट करने की अपील की। साथ ही साथ कुछ और हस्तियों को भी जिला प्रशासन आगे कर रहा है, उनके भी वीडियो सामने आए, वो भी वोट करने के लिए प्रोत्साहित कर रहे हैं। वीडियो में आप आगे देखिए इन सभी हस्तियों के वो वीडियो। साथ फिर एक बार यही कहना चाहूंगा कि आप अपने मताधिकार का प्रयोग 20 तारीख को जरूर करें। आने वाली 20 तारीख को वोट जरूर दें, जिसको आपकी मर्जी चाहती है, जिसको आप अपना उम्मीदवार मानते हैं। आप किसी उम्मीदवार को नहीं मानते तो नोटा का ऑप्शन भी है, उसको भी आप वोट करें, लेकिन वोट जरूर करें। ये एक कहीं न कहीं हमारे देश की आगे की भविष्य की राह तय करने के लिए काफी जरूरी है। आज के लिए, अभी के लिए इतना ही। नमस्कार। नमस्कार, मी गोविंद बोडके, जिल्हाधिकारी पालघर तथा निवडणूक निर्णय अधिकारी 22 पालघर लोकसभा मतदारसंघ। आज मी तुमच्यासोबत तुमच्या, माझ्या, आपल्या सगळ्यांच्या एका महत्त्वाच्या जबाबदारीबाबत बोलण्यासाठी आलो आहे आणि ही जबाबदारी मोठी आहे। ही जबाबदारी म्हणजे या निवडणुकीत आपला मताधिकार बजावण्याची। आपल्या आसपासचं सगळं वातावरण निवडणूकमय झालेलं आहे। आपल्या पालघर जिल्ह्यात दिनांक 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे। मतदानाची वेळ सकाळी 7 पासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे। दिनांक 20 मे 2024 रोजी आपल्या सगळ्यांना मतदान करावयाचे आहे। पण लक्षात घ्या, या निवडणुका फक्त राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या नाहीत, उलट त्या तुमच्या, माझ्यासाठी, आपल्या भविष्यासाठी आणि पर्यायाने आपल्या लोकशाहीच्या समृद्धीसाठी आहेत। त्यामुळे दिनांक 20 मे 2024 रोजी खास मतदान करण्यासाठी आपण सर्वांनी घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे मतदानासाठी जी सुट्टी मिळणार आहे ती मतदानासाठीच आहे, हे लक्षात घ्या। मत देणं टाळून सुट्टीवर जाण्याचा कृपया कोणी प्रयत्न करू नका। आणखी एक काळजी घेऊया, ती म्हणजे मतदानाचा दिवस येण्याआधीच आपण आपलं मतदान केंद्र कोणतं आहे याची माहिती करून घ्यावी, म्हणजे ऐन वेळेस कोणताही घोळ व्हायचा नको। आणि त्यासाठी निवडणूक आयोगाचे वोटर हेल्पलाईन हे ॲप आहेच की आपल्या मदतीला। आपल्या मतदारसंघातील मतदानाची तारीख नोंद करून ठेवा, दिनांक 20 मे 2024 रोजी, आणि मतदान करून लोकशाहीत स्वतःचं योगदान द्या। लक्षात ठेवा, मतदान म्हणजे आपल्या मताला संविधानाने दिलेले हक्काचे स्थान आहे। त्याचे पावित्र्य राखा, त्याचा आदर करा आणि मतदान करा। धन्यवाद। नमस्कार पालघरकर मंडळी, कशा आहात? मी तुमचा लाडका आंतरराष्ट्रीय जलतरणपटू शुभम वनमाळी। जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभा निवडणुकीचा उत्सव साजरा होत आहे।
येत्या 20 मे रोजी पालघर लोकसभेसाठी मतदान पार पडत आहे. आपण सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावूया. लोकशाही बळकट करण्यासाठी आपण आपले योगदान देऊया. 22 पालघर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी 2024 अंतर्गत दिनांक 20 मे 2024 रोजी संपन्न होणाऱ्या लोकशाही उत्सवामध्ये सहभागी व्हा आणि मतदान करा. जय हिंद. मी येतोय. नमस्कार मंडळी, मी तुमची लाडकी रंजिता पाटील. मी येते. बाला, मी पण येतोय का? मैं आ रहा हूँ. आम्ही पण येतोय. आम्ही येतो. मी पण येते. आम्ही येतोय. आम्ही सगळे येतोय 22 पालघर अज लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सहभागी व्हायला. दिनांक 20 मे 2024 रोजी मतदान करायला. आपणही लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात सहभागी व्हा आणि मतदान करून लोकशाहीला मजबूत करा. नमस्कार, मी माधवी जुवेकर. एक मजा सांगू का तुम्हाला? आपण ना हक्कासाठी नेहमी भांडतो. मला हा हक्क पाहिजे, हा माझ्या हक्काचा आहे, हे मी माझा हक्क सोडणारच नाही. एवढंच काय, कधी कधी आपण कोर्ट कचेरीपर्यंत सुद्धा जातो. मला तेच सांगायचं आहे मित्रमैत्रिणींनो, अहो जो हक्क आपल्याला संविधानानं दिलेला आहे तो हक्क आपण का सोडा? छे. आणि तो नुसता हक्क नाही आहे, ते आपलं कर्तव्यही आहे. म्हणून मी सगळ्यांना सांगते, सगळ्यांनी या आपल्या हक्काची मजा लुटा. मजा म्हणजे अहो, आपण दिलेल्या मताचा कुणीतरी एक माणूस तिथे येणार आहे, तो राज्य करणार आहे. आपल्याला आपण लोकांनाही सांगू शकतो की त्या माणसाला किंवा त्या व्यक्तीला मी मत दिलेलं आहे. तो येईल का न येईल हा त्यांचा प्रश्न, पण आपल्याला हक्क आहे की आपल्या लोकसभेने दिलेला आपण आपलं मतदान देऊन तो हक्क बजावायचा असतो. आणि एक गंमत सांगू, 18 वर्षाखालील, ह्याला तर नाहीच आहे तो हक्क, पण 18 वर्ष नुकतंच झालेल्या, म्हणजे ज्यांना पहिल्यांदा हा हक्क बजावण्याचा अधिकार आहे, तो त्यांनी नक्की 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 बजावा. बघा काय मजा येते ती. मग याल ना मतदानाला? वाट बघतीये आणि हक्काने सांगतेय, नक्की 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 या. 22 पालघर अज लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक 20 मे 2024 रोजी होणार आहे. नक्की 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 या. याल ना? अण्णा, बाई, ती पळून गेली. काय? अरे देवा, आता आपण मुलाकडच्यांना काय उत्तर देणार? अण्णा, माई, मतदान करून आले. नवे वारे, नवी दिशा, मतदानच आहे उद्याची आशा. 22 पालघर अज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये सर्वांनी सहभागी व्हा. आणि दिनांक 20 मे 2024 रोजी सर्वांनी अवश्य मतदान करा. मतदान अरे चला, आज इलेक्शनची सुट्टी आहे, सगळे जाऊन क्रिकेट खेळू. नाही यार, आपण सगळे मूवी बघायला जाऊ. अरे नाही, हॉटेल मध्ये पार्टी केली. त्यापेक्षा आपण बीचवर जाऊया. नाही, आज आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया. अरे तुम्ही सगळे कुठे पण जा, पण मला मात्र अभ्यासच करायचा आहे. अरे मित्रांनो, वर्षाचे 365 दिवस आपण हे करतच असतो. आज आपण काहीतरी वेगळं करूया. काय बोलते? काय? आज आपण मतदान करूया. आद्य कर्तव्य तरुणाईचे, पवित्र कार्य मतदानाचे. 22 पालघर अज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता दिनांक 20 मे 2024 रोजी मतदान करा व लोकशाहीच्या उत्सवात अवश्य सहभागी व्हा. बाबा, आई, निघते हा. अरे वा, मतदानाला निघालीच वाटतं. हो बाबा, माझं आयुष्यातलं पहिलं मतदान आहे. पण जमेल ना मला? हो, का नाही जमणार? अगं खूप सोपं असतं बा. तुझं नाव ते मोठ्याने पुकारतील, मग त्यांच्या वहीवर नोंदणी करतील.
आणि मग निवडणूक आयोगाने निर्धारित केलेलं तुझं ओळखपत्र बघतील, तुझ्या बोटाला शाई लावतील, मग मतदान करायचं. अरे वा, एवढं सोपं असतं? हो अगं, अगदी इतकं सोपं असतं. 18 वर्षांचं वय केलं पार, मिळाला आता मतदानाचा अधिकार. 22 पालघर अज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता दिनांक 20 मे 2024 रोजी मतदान करा आणि लोकशाहीला अवश्य विजयी करा. अरे पाय दुखायला लागले. हो ना, माझे पण. काय रे, काय बोलताय? आता खाली वा का, नाहीतर मॅडम ना सांगेल. काय याला कुणी निवडून दिला? अरे चूक तर आपलीच आहे ना, आपण वर्गातील निवडणुकीला उपस्थित नव्हतो. हो ना, काय करायचं आता? चला वाका खाली. जर तुम्हालाही असं खाली वाकायचं नसेल तर मतदानाच्या दिवशी हजर रहा. 22 पालघर अज लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता दिनांक 20 मे 2024 रोजी आपल्या घराजवळील मतदान केंद्रावर जाऊन अवश्य मतदान करा. आज मस्त एंजॉय करते हैं, गवर्नमेंट ने छुट्टी दी है ना इलेक्शन की. अरे काका, कहाँ घूम रहे हो? बेटा वोट करने के लिए जा रहा हूँ. अरे पापा पापा, आप और मम्मी वोट करने नहीं जाओगे? बूढ़े हो या जवान सभी करें मतदान. 22 पालघर आज लोकसभा सार्वत्रिक चुनाव 2024 दिनांक 20 मई 2024 को अवश्य मतदान करें. चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.